नमस्कार, मी श्रीमती धनश्री विठ्ठल कुडले। आज या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेमध्ये मी काव्यवाचन सादर करीत आहे। माझ्या कवितेचे नाव आहे नोंद। पावलांना काढच वाटांबाहेर, पावलांना काढच वाटांबाहेर, जरा अडतील पण चालतीलच पाय। मग नवीन वाटा पडतील तुला शोधणाऱ्यांसाठी, मग नवीन वाटा पडतील तुला शोधणाऱ्यांसाठी। पण तिथेही थांबू नकोस, निघून जा पुढल्या डोंगरापाठी। वाटांचे प्राक्तन कुठे असते आपल्या हातात, वाटांचे प्राक्तन कुठे असते आपल्या हातात। पण चालताना गायचे हे आपण ठरवायचे। असा चाल की ठशांची नदी होईल, असा चाल की ठशांची नदी होईल। त्यात येणारा उद्या वाहील न्हाईल पाणी पिईल। वाळवंटच तर तुडवायची, वाळवंटच तर तुडवायची, पण तिथेही सापडते वस्ती। क्षणभर पहा वाटलंच तर राहा, क्षणभर पहा वाटलंच तर राहा। गावात शिरताना वाकू नकोस कणा, गावात शिरताना वाकू नकोस कणा, घेऊ नकोस ताण। आणि कुठल्याही खांद्यावर ठेव बिंदिक्कत मान। उघड्यावर पसर पथारी आणि खुशाल नीच, उघड्यावर पसर पथारी आणि खुशाल नीच। कुणीही चोरत नसते कुणाचे नशीब। एक मडकं घे, त्यात पाणी भर, रोज रात्री मग चंद्र येईल कुशीत। आणि कृतज्ञता म्हणून, बरं का, आणि कृतज्ञता म्हणून लाव एखादे कवितेचे झाड। जिथे घेतलंस दाणा पाणी त्या गावच्या मातीत। आणि भुकेसारखी उत्सुकताही छळेल थोड्या वेळाने, आणि भुकेसारखी उत्सुकताही छळेल थोड्या वेळाने। तेव्हा निघ, थांबू नकोस, लोकांच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह पुसू नकोस। निघूनच जा आत्म्यासारखा, निघूनच जा आत्म्यासारखा, देहाच्या परवानगीची वाट न बघता। रस्ता दिसतो आहे तोवर चालून घे, रस्ता दिसतो आहे तोवर चालून घे। चालणाऱ्यांसाठी अमर असते क्षितिजापर्यंतचे अंतर, एवढी नोंद आवर्जून घे, एवढी नोंद आवर्जून घे। किल्ली संपेल तेव्हा थांबेलच झांजा वाजवणारे माकड, किल्ली संपेल तेव्हा थांबेलच झांजा वाजवणारे माकड। लोकांना करू देत, लोकांना करू देत अंदाज खरे ठरल्याचे उत्सव। लोकांना बांधू देत उलट सुलट शब्दांच्या वेशी, लोकांना बांधू देत उलट सुलट शब्दांच्या वेशी। खोडू देत नाव, करू दे बंदिस्त तुला बनवून एखादे संकुचित गाव। इंद्रधनुष्याशी पैजा मारत तोवर पुढचा रंग घे, इंद्रधनुष्याशी पैजा मारत तोवर पुढचा रंग घे। कारण चालणाऱ्यांसाठी अमर असते क्षितिजापर्यंतचे अंतर, चालणाऱ्यांसाठी अमर असते क्षितिजापर्यंतचे अंतर। एवढी नोंद मात्र आवर्जून घे, एवढी नोंद मात्र आवर्जून घे। धन्यवाद।